आपल्याला पाहायला मिळतोय एक नवीन जोडी एक नवा अध्याय रचण्यासाठी सज्ज झालेली आहे। डू ऑर डायची लढाई, जो जिंकेल तो सुपर 12चं तिकीट मिळवेल। आणि अशा वेळेला सागर काटकरच्या विरोधामध्ये रितेश म्हात्रे मॅन फ्रॉम जिराट गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेला आहे। राईट हँड ओव्हर दी विकेटने 5 षटकांचा सामना, 4 ओव्हर निर्धारित तुम्हाला 20 मिनिटांमध्ये टाकायचे आहेत। आणि अशा वेळेला पॉवर प्लेच्या या षटकामध्ये फिल्डिंगची सजावट जर तुम्ही पाहिली तर डीप एक्स्ट्रा कव्हर आणि वाईडिश लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक सजवलेला आहे। सो व्ही मध्ये खेळवायचा प्रयत्न असू शकतो। आणि अशा वेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, राजा कोळी चेंडूच्या मागे धावतोय तोपर्यंत डीप मिड विकेटच्या बाहेर आलेला पहिल्या चेंडूवर मोठा फटका। आणि अशा वेळेला पहिल्या चेंडूवर जे डिस्ट्रक्टिव्ह बॅटिंग पाहायला मिळाली, एक वेगळा आक्रमक पवित्रा अप्लाय करत असताना। आणि या वेळेला डीप कव्हर मध्ये खेळून काढला क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला एक बाउन्स फील्ड करतील। दुसरी धाव घेण्याचा मोह केला असता तर कदाचित अंगलठी आला असता। जबरदस्त गोलंदाजी, कमबॅक करणं हे रितेश म्हात्रे याचं कौशल्य आहे। ए वॉरियर जिराट संघाकडून खारेपाट चॅम्पियन्स लीग मध्ये आज अ टीम लीडर म्हणून त्या टुर्नामेंटला सुद्धा जिंकलं होतं रितेशने। सो डेफिनेटली त्याच्यावर सुद्धा एक वेगळं प्रेशर असणार आहे या स्पर्धेचं, कारण आपला संघ आता या डू ऑर डायच्या मॅचमध्ये क्वालिफिकेशनचं तिकीट मिळवेल का। आणि अशा वेळेला राईट हँड ओव्हर दी विकेटने तो प्रेमच्या विरोधामध्ये प्रेमने या वेळेला स्वतःला जागा बनवली आणि चेंडूला मात्र जागा दाखवलेली आहे डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे चौकार। कश स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालेला आहे। 4 धावा। आता रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, दुधारी तलवार चालवण्याचा प्रयत्न, लागला तर मुरुमच नाहीतर माती। आणि अशा वेळेला या चेंडूची माती झालेली आपल्याला पाहायला मिळालेली आहे। स्क्रीनवर तुम्ही पाहू शकताय कडक रॉय ज्याने पहिल्या चेंडूवर आक्रमक पवित्रा या ठिकाणी घेतला होता। अशा वेळेला रितेशने थोडासा स्लोवर वन टाकलाय, डीप पॉइंट सीमारेषा खाली आहे। आणि अशा वेळेला बॉल घसरगुंडी करत बॉल बाउंड्री लाईनच्या पार जातोय चौकार। चेंडूवर आला, तिसऱ्या चेंडूवर आला आणि 5व्या चेंडूवर आलेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे। कधी कधी आपण काही अंकगणित मांडत असतो आणि या अंकगणितामध्ये इथे मात्र बघा समानता आपल्याला पाहायला मिळालेली आहे। 13 धावसंख्या स्कोर कार्डवर शेवटचा बॉल प्रेम, यावेळचा खोलवर टप्प्याचा परंतु स्टंपच्या वरून जाणारा बॉल प्रेम रॉयला इथे समजलेला नाहीये। पहिल्या षटकाची समाप्ती विदाउट लॉस 13 धावसंख्या स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते। दमदार आमदार अलिबाग बिग बाश लीग 2026 पर्व पहिले आणि सर्व अलिबागकरांनी गर्व करावा ना अशी ही जबरदस्त स्पर्धा। दमदार आमदार आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला पाठबळ मिळालं। त्याच वेळेला सन्माननीय राजाभाई केणी असू द्या, त्यानंतर सन्माननीय आमदार महेंद्र शेठ ठोरवे असू द्या, त्यानंतर भरत शेठ गोगावले सर असू द्या, यांच्या माध्यमातून सुद्धा बरंचसं पाठबळ या स्पर्धेला मिळालेलं असताना। आणि अशा वेळेला बघा ही मॅच डू ऑर डायची आहे। जय हनुमान मुनवली संघ की फ्रेश बेक हाऊस मानी संघ। आता फ्रेश बेक हाऊस या ज्या संस्थेने किंवा एका बिझनेस नेमने ज्या पद्धतीने अलिबाग तालुक्यामध्ये आपला केक किंवा बेक जे प्रोडक्ट आहेत म्हणजे केक असतील किंवा छोट्या पेस्ट्रीज असतील, यामध्ये अलिबाग तालुक्यामध्ये आपला दरारा निर्माण केलेला आहे। परंतु एका मॅचमध्ये पराभूत झाल्यानंतर इथे मात्र डू ऑर डायच्या लढतीमध्ये दोनही बेस्ट संघ आहे, बेस्ट वर्सेस बेस्ट मुकाबला।
मी तर असं सुद्धा म्हणेन आजच्या दिवसातील सर्वाधिक लोकप्रिय मुकाबला किंवा आवडता मुकाबला, बेस्ट वर्सेस बेस्ट मुकाबला. आणि अशा वेळेला संघ अडचणीत किंवा एखादी विकेटच्या शोधामध्ये संघनायक यावेळेला गोलंदाजी करण्यासाठी येतोय प्रारंभ पाटील, मॅन फ्रॉम साई चिराट. प्रारंभ पाटील ज्या धोकादायक एंडने गोलंदाजी करतोय, आता त्याला थोडा अंशी का होईना घाबरूनच टाकावं लागेल ना. अशा वेळेला फुल टॉस टाकल्यावर सागर काटकर त्या चेंडूची वाट लावण्यात तरबेज आहे आणि हे सांगतोय डीप मिड विकेटच्या बाहेर षटकार. सो ऑन स्को कार्ड अगदी वारा बेभान होऊन वाहत आहे या मैदानावर. त्यामुळे फलंदाजांना या एंडने अर्थातच अपोजिट एंड ऑफ कॉमेंट्री बॉक्स त्याने तिथे मात्र चांगला फायदा होताना आपल्याला पाहायला मिळतंय. सरळ वारे वाहायला लागलेले आहेत, वारा खूप जोराने वाहतोय आणि अशा वेळेला पुन्हा एकदा फुल टॉस आणि या फुल टॉस चेंडूचा आहा, ये क्या हुआ. विकेटचं पतन आहे पण डिसिजन पेंटिंग, वेट फॉर द अंपायर डिसिजन वेदर इट इज नो बॉल ऑर नॉट. या स्पर्धेचा तिसरा डोळा म्हणून जे कामगिरी करत आहेत अर्थातच tenniscricket.in यांच्या माध्यमातून इट्स अ फेअर डिलिव्हरी अँड सागर काटकर इज गॉन. कारण बॉल थोडा अंशी का होईना थोडासा खाली येताना आपल्याला पाहायला मिळाला होता आणि त्याच पद्धतीने जर बॅटरची पोझिशन जो मी पाहिली तर थोड्या अंशी वाकला होता पोझिशन, पाय थोडेसे दुमडले होते आणि अशा वेळेला फुलटॉस चेंडूला फुल टोल वसूल करत असताना स्वतःला मात्र टोल नाक्याच्या बाहेर जावं लागलेलं आहे. सागर काटकर महत्त्वाचा फलंदाज बाद झाल्यानंतर या मैदानाचा शहेनशाह म्हणून ओळखला जाणारा विनोद पाटील यावेळेला मैदानामध्ये येतोय. आता शहेनशाह का, याच मैदानावर क्रिकेटचे बालकडू घेतलेलं आहे. क्रिकेट याच मैदानावर खेळतो, आपल्या होम ग्राउंडवर खेळत असताना या मैदानाचा चप्पा चप्पा कोना कोना कोणतीच अशी जागा नसेल ती विनोद पाटील याच्या परिचयाची नसेल. मग आता तिनविरा गावातील सर्व खेळाडू किंवा ग्रामस्थ जे इथे या मैदानावर उपस्थित आहेत ना त्यांचे डोळे आणि त्यांच्या पापण्या लावणारच नाही जोपर्यंत विनोद मैदानामध्ये आहे ना. विनोद है तो मुमकिन है कितना भी बड़ा टोटल बन सकता है. आणि अशा वेळेला प्रारंभ पाटील आणि त्याचे मनसुबे त्याचे इरादे कशा पद्धतीचे असतील हे देखील पाहणं फार गरजेचं राहणार आहे. आणि अशा वेळेला विनोदने एक ग्राउंड स्ट्रोक केलेला आहे, ऑफ ड्राईव्हचा जबरदस्त फटका. वायडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत फील्ड करतील एक धाव मिळणार. विनोद ऑफ दी मार्क होतोय. एका विकेटच्या शोधामध्ये आलेला प्रारंभ पाटील, त्याला नशिबाने विकेट मिळाले जरूर, परंतु प्रेम कडक रॉय कशा पद्धतीने त्यावर आघात करेल. शेवटचे मी तर म्हणेन 3 बॉल या ओव्हरमधील बाकी आहेत. या 3 बॉलमध्ये एखादा मोठा स्ट्रोक आला तर धावसंख्या 26, 28 किंवा 30 पर्यंत जाऊ शकते. आणि त्याच प्रयत्नामध्ये फ्रेश बेकहाऊस संघ आणि अशा वेळेला आडवा बाटने खेळला डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक रितेश आहे, थोड्या अंशी फंबल झाला आहे. दुसरी धाव सुद्धा निश्चितपूर्ण होताना पाहायला मिळालेली आहे. अजय चौलकरने ढेंगा घालून बॉल स्टंपवर मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु सर्वच खेळाडू महेंद्रसिंग धोनी नसतात हे सुद्धा मी सांगू इच्छितो. प्रयत्न खूप चांगला केला, प्रयत्न करायलाच हवेत, कारण तुम्ही केल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की एक्झॅक्टली आपण चुकतोय काय, आपल्याला जमेल की नाही. आणि अशा वेळेला प्रारंभ पाटील प्रेमच्या विरोधामध्ये हा सुंदर चेंडू, गती परिवर्तन आणि आज प्रारंभ पाटीलला त्याची लाईन लेंथ आणि गती याच्या मिश्रणामध्ये चांगला फायदा होताना पाहायला मिळतोय. आणि हे करावं लागेल. ॲज अ कॅप्टन म्हणून तुम्ही टीमला लीड कशा पद्धतीने करताय, त्या उलट मी म्हणेन की तुम्ही संघासाठी किती चांगली कामगिरी करताय. काही कर्णधार नुसते नावाचे कर्णधार असतात, त्यांच्याकडून खेळ होत नाही, बाकी खेळाडू खेळतात, परंतु अशा मुवमेंटला कॅप्टनने स्वतःला किंवा स्वतःच्या संघाला सुद्धा लीड करावं लागतं.
आणि अशा वेळेला वेल लेफ्ट केलाय आणि पंच आमच्याकडे वळून सांगतील की इट्स अ वाईट बॉल. विनोद पाटीलची कोणतीही हालचाल पॉपिंग क्रीजमध्ये नव्हती, थोडीशी हालचाल होती परंतु ती स्तंभ लाईनमध्येच होती आणि अशा वेळेला पंचांनी वाईट बॉलचा इशारा दिलेला आहे. प्रारंभ पाटील वर्सेस विनोद पाटील, पाटील वर्सेस पाटील आणि या पाटलांच्या बॅटलमध्ये कोण जिंकणार हे बॅटल. पुढे सरसावून फ्लॅट खेळलेला आहे आणि फ्युरियस सुद्धा होणार. वाईडिश लॉंग ऑफ सीमा रेषेच्या पलीकडे आजच्या दिवसात विनोद पाटील याच्या बॅटमधून आलेला हा स्ट्रोक. की जे गीत बनवलेले आहे ते योग्य आहे. समाजसेवेची आवड आमदार साहेबांना अगदी लहानपणापासून आहे. बघा, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आरसीएफमध्ये आमदार साहेबांनी नोकरी केली, परंतु त्या नोकरीमध्ये तितकंसं त्यांना काही जमलं नाही किंवा ती आवड नव्हती नोकरीची आणि त्यानंतर समाजसेवेचं काम हाती घेतल्यानंतर आज संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये एक दमदार आमदार म्हणून एक खासियत किंवा आपला नावलौकिक त्याने मिळवलेला आपल्याला पाहायला मिळते. वळूया स्कोर कार्डकडे, जिथे पहिल्या 2 पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 30 धावसंख्या स्कोर कार्डवर. मी जसं प्रेडिक्ट केलं होतं की 30 धावा तरी बनल्या जाऊ शकतात, कारण 9 चेंडूंमध्ये ऑलमोस्ट 20 धावा होत्या, 1 विकेट होती आणि अशा वेळेला विनोद पाटीलने मारलेला षटकार तो धावसंख्येला उंचावणारा होता, हे मात्र निश्चित आहे. आता पाहूयात एक्झॅक्टली फिल्डिंगची सजावट अजय चौलकर आणि त्याच्या गोलंदाजीमध्ये कशा पद्धतीची असेल. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑनला राजा कोळी, डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक, डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट फाईन लेगला सुमित आहे, शॉर्ट थर्डमॅन आहे, गली आहे आणि शॉर्ट पॉईंट. सो इट्स नॉर्मल, व्हेरी नॉर्मल फिल्डिंग बाय अजय चौलकर आणि त्याच्या माध्यमातून पहिला चेंडू प्रेम रॉयसाठी. प्रेम रॉयसाठी टाकलेला पहिलाच बॉल थोडासा स्लोवर होऊन होता, त्यामधील गती काढून घेतली होती आणि अशा वेळेला हेड पोझिशन अनऑर्थोडॉक्स खेळत असताना खाली पडल्यामुळे बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाही आहे. इट्स ऑल अबाउट क्रिकेटचा बेसिक्स काय सांगतं, जोपर्यंत चेंडू बॅटवर लागत नाही तोपर्यंत तुमची हेड पोझिशन ही स्टेडी राहणं फार गरजेचं आहे, बॉलवर नजरा असणं गरजेचं आहे आणि अशा वेळेला डॉट बॉल खेळतोय. लो फुल टॉस होता, कन्वर्ट करू शकलेला नाही आणि अशा वेळेला अजयने टाकलेला हा शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल आणि अजय चौलकर अशाच पद्धतीची गोलंदाजी करतो, म्हणजे कधी फास्टर वन, कधी स्लोवर वन, कधी पटकून टाकतो, आपटून टाकतो आणि तेच काहीतरी प्रात्यक्षिक मैदानामध्ये पाहायला मिळते. अजय चौलकर हा लीडर आहे, ज्याने अलिबाग तालुक्यामध्ये होणाऱ्या बऱ्याच लीगमध्ये ॲज अ कॅप्टन म्हणून सुद्धा भूमिका बजावलेली आहे आणि ज्या वेळेला त्याची निवड जय हनुमान मुनवली या संघामध्ये झाली आणि त्यावेळेला त्याने त्या संघाला सुद्धा आपल्या पद्धतीने लीड करण्याचा प्रयत्न जरूर केलेला आहे. मागील 2ही चेंडूंमध्ये कोणती धाव नाही आहे, त्यामुळे प्रेम रॉय याच्यावर प्रेशर असणार आहे आणि अशा वेळेला ऑफ क्वार्टर बॉल आतमध्ये जास्त आलेला नाही आहे, त्यामुळे पंच या चेंडूवर निश्चितपणे दंडात्मक कारवाई जरूर करणार. कोणताही धोका होणार नाही आहे. अशा एकेरी धावांनी मुनवली संघ इतकासा टेन्शनमध्ये येणार नाही आहे, परंतु मोठे फटके जर लगातार आले तर मात्र टेन्शन वाढू शकतं आणि अशा वेळेला प्रेम रॉयने उचललाय, फिरवलाय, घुमावलाय आणि घोंगावणारा हा चेंडू जाईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पार. हेलिकॉप्टर षटकार. अजय चौलकर थोडासा विचारांमध्ये आणि अशा वेळेला आडवा बाटने मारण्याचा प्रयत्न केला होता. गॅपमध्ये आहे, क्षेत्ररक्षक अडवतील का? आहा, दुसऱ्याचा बॅकअप आणि दुसऱ्याने केलेल्या अडवणुकीला पुन्हा एकदा चेंडूने इथे मात्र भरारी घेतलेली आहे. डीप मिड विकेटच्या बाहेर चौकार.
दोन मोठे फटके आलेत आणि या दोन मोठ्या फटक्यांच्या मदतीने धावा 41 आपल्याला पाहायला मिळतात. आणि अशा वेळेला आहा, पंच पुन्हा एकदा दंडात्मक कारवाई करतात. कधी कधी वाईड बॉल स्ट्रॅटेजिकली टाकले जातात, कारण ओव्हरचा वेळ कमी वाया जाऊ नये त्यासाठी बॉल टाकला जातो. कदाचित एखादा लाईनमध्ये बॉल पडला, फलंदाज फसला तर ती एक रिस्क घेतली जाते. पण अशा वेळेला आउटसाइड द ऑफ स्टंप, खूप मर्यादित कक्षेच्या बाहेर टाकला बॉल अजय चौलकरने आणि अतिरिक्त धाव खर्च केलेली आहे. प्रेम रॉय स्ट्राईक एंडला. आतापर्यंत 10 चेंडूंमध्ये 21 धावांवर तो खेळत असताना अशा वेळेला अजय चौलकरने लेग कटर बॉल टाकला, तो पॉइंटच्या वरून उडवण्याचा प्रयत्न. तिथे मात्र आकाश गुरव पुन्हा एकदा फंबल होताना पाहायला मिळतोय. चेंडू 1 2 3 टप्पे उडून बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातोय चौकारासाठी. बॅटरला पूर्णतः संधी होती की पॉइंट रिजनमध्ये चेंडू वळवण्याचा, आणि अशा वेळेला क्षेत्ररक्षक थोडा अंशी का होईना एन्जोर्ड झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. जर एन्जोर्ड असेल तर 12th मॅनला ग्राउंडमध्ये पाठवायचं आहे. सेफ खेळा, कारण आयुष्य पुन्हा मिळणार नाही आहे. मॅचेस तर होत राहतात, परंतु कधी कधी आपण 100% एफर्ट लावण्याच्या नादामध्ये आपल्या शरीराला आणि स्वतःला सुद्धा नुकसान करत असतो. आणि आता पाहूयात एकंदरीत या ओव्हरमध्ये आलेल्या 16 धावा, त्या 16 धावांना अजून 20 पर्यंत नेण्याचा प्रयत्न पाहायला मिळेल का, कारण ऑलरेडी 46 धावा पहिल्या 17 बॉलमध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत पहिले 3 बॉल अजय चौलकरचे खूप चांगले होते आणि तदनंतरच्या काळामध्ये एक वाईड बॉल टाकल्यापासून, हेलिकॉप्टर उडवल्यापासून इथे मात्र अजय थोडासा महागडा. आणि अशा वेळेला पडल्यानंतर आतमध्ये आलेला हा बॉल पंचांनी वाईड असं घोषित केलेलं आहे आणि बॉलिंग टीमच्या माध्यमातून या निर्णयाला पुन्हा एकदा रिव्ह्यूमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. सो रिव्ह्यू घेतले आहे बॉलिंग टीमने. डिसिजन पेंडिंग, व्हॉट विल बी हॅपन, वाईड बॉल ऑर नॉट. पडल्यानंतर आतमध्ये आला होता, थोडंसं शफलिंग होतं का आउटसाइड द ऑफ स्टंपला, हा मोठा प्रश्न असणार आहे. परंतु प्रेम रॉयची जी खेळी आहे, ज्या पद्धतीने ज्या अप्रोचने तो खेळलेला आहे, त्या अप्रोचला खरोखर दाद द्यावी लागेल. कारण कधी कधी तुमचा अग्रेसिव्हपणा, कधी कधी आपण म्हणतो ना की आक्रमकतेला क्षणभंगुरतेचा शाप, कधी कधी तसं सुद्धा पाहायला मिळालं. परंतु प्रेम रॉयने जे चेंडू उचलले, मारले, ठोकले ते मैदानाच्या बाहेर गेलेले पाहायला मिळाले. आणि त्याचमुळे का होईना इथे मात्र फ्रेश बेक हाऊस मानी संघ कॉन्फिडंट पाहायला मिळते. डिसिजन पेंडिंग आहे. स्कोर झालेला आहे 46 रन्स फॉर दी लॉस ऑफ 1 विकेट. दुसऱ्या षटकामध्ये विकेट आली होती शुभम, आणि ती सुद्धा प्रारंभाला नशिबाने मिळाली होती असं मी म्हणेन. इट्स अ वाईड बॉल, थोड्या अंशी का होईना थोडा बाहेरून गेला होता. कधी कधी अशा निर्णयांमुळे गोलंदाजाचं कॉन्फिडन्स थोडंसं कमी होतं, कारण रिव्ह्यू आल्यानंतर सुद्धा स्वतःला असं वाटत असतं की तो वाईड बॉल असू शकतो, पण तसं काही घडलेलं नाही आहे. आणि अशा वेळेला अतिरिक्त धावसंख्येत 1ने वाढ झाल्यामुळे 47 धावा स्कोर कार्डवर. आता हे 47 धावा ज्या बनलेल्या आहेत, शुभम त्या धावांना 80 पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा लागेल. आणि अशा वेळेला प्रेम सज्ज आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप खूप जास्त शफल झालेला आणि पंच पुन्हा एकदा सांगतील इट्स अ वाईड बॉल, कारण रिव्ह्यू लॉस केलेला आहे, लॉस्ट झालेला आहे. आणि अशा वेळेला पंचांकडे कोणत्या अपेक्षेने तुम्ही बघाल, कारण ऑलरेडी पंचांनी त्यांचा डिसिजन दिलेला आहे. सो आता पाहूयात अजय चौलकर आणि हा शेवटचा बॉल. हा खोलवर टप्प्याचा बॉल बॅटच्या टो एंडला लागला, त्यानंतर पायावरून गेलेला आहे तो डीप स्क्वेअर लेग पर्यंत. क्षेत्ररक्षक रितेश म्हात्रेने जोपर्यंत फेकी केलेली आहे, पहिल्या 3 षटकांची समाप्ती 49 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. 3 षटकांच्या समाप्तीनंतर फ्रेश बेक हाऊस मानी संघ, मँगोचा संघ, मंगेशचा संघ, शेवटची 3.5 मिनिटं राहिलेली आहेत आणि या 3.5 मिनिटामध्ये तुम्हाला पूर्ण षटक हाताळायचं आहे. जर ते हाताळलं गेलं नाही तर काटेकोरपणे नियमांचं पालन इथे केलं जाणार आहे आणि एक एक्स्ट्रा प्लेअर तुम्हाला पॉवर प्लेच्या सर्कलमध्ये घ्यावा लागेल. आणि अशा वेळेला
प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद आपल्याला लाभलेला पाहायला मिळते. बघा एक प्रेक्षक जे आहेत ना तिथून सेल्फी काढून या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटताना पाहायला मिळतात. अगदी काही प्रेक्षक घरून गणपती उत्सव गावातून आपला गणपती उत्सव साजरा करून या मैदानावर आलेत. परंतु उद्यापासून शुभम नॉकआउटचे मुकाबले चालू होणार आहेत. सुपर 12चा थरार उद्या असणार आहेत आणि अशा वेळेला आजच्या दिवसांमध्ये हे 2 संघ कोणते मिळणार, ऑलरेडी 10 आपल्याला मिळालेले आहेत. या 4 संघांमधून 2 संघ मिळणार आहेत आणि खरोखरच आजचा दिवस आणि त्याचा शेवट हा फार गोड होणार आणि चित्तथरारक होणार यात तेवढं मात्र शंका नाही आहे. रितेश म्हात्रे वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक, लेग कटर बॉल फिरवलाय, चकवलाय आणि भिंगवलंय सुद्धा प्रेम रॉयला. स्ट्राईक एंडला असताना अशा पद्धतीचा चेंडू खेळणं किंवा अपेक्षित नव्हतं प्रेमला. आता प्रेम कडक रॉय स्वतःला सिद्ध करेल का हे देखील पाहणं फार गरजेचं राहणार आहे. 3-3.5 मिनिटांमध्ये षटक पूर्ण करायचं आहे. लॉंग ऑन लॉंग ऑफ आहे, त्यानंतर डीप मिड विकेट आहे आणि डीप स्क्वेअर लेगला राजा कोळी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि अशा वेळेला रितेश म्हात्रे, रितेशने मारलेला टाकलेला हा बॉल मारलाय प्रेमने. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. महत्वाची विकेट जी हवी होती ती मिळालेली आहे. प्रेम रॉय इज गॉन. त्याने नेहमी करून दाखवलेला आहे. ॲज अ बॉलर म्हणून त्याचा चालू झालेला टेनिस क्रिकेटमधला प्रवास हा आता बॉलिंग ऑलराऊंडरकडे वळलेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे. आणि अशा वेळेला संघाला गरज होती ही जी पार्टनरशिप जी चालू होती विनोद आणि प्रेमची ती ब्रेक करण्याचा प्रयत्न निश्चितपणे पाहायला मिळाला. कधी कधी क्रिकेट इज ऑल अबाउट पार्टनरशिप असं म्हटलं जातं आणि अशा वेळेला बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट, त्यावर कोणतीही धाव आलेली नाही आहे. आणि न्यू बॅटर दुबईचा प्रवास करून सध्या आलेला आहे तो अर्थातच योगेश. योगेश आपल्याला पाहायला मिळतं. धावसंख्येमध्ये कोणतीही बढोतरी नाही आहे. अगदी मी तर म्हणेन विराज श्रावणी पुरस्कृत जय हनुमान मुनवली संघ थोडासा कॉन्फिडन्स पाहायला मिळेल, कारण मागील 3ही चेंडूंवर कोणती धाव आलेली नाहीये. आणि अशा वेळेला सरळ खेळलाय बॉल अगदी साईड स्क्रीनच्या वरून बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. जात गोत्र आणि धर्म आमूचा शिवसेना शिवसेना आणि शिवसेना. बघा स्कोर कार्डवर जर नजर फिरवली तर 55 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. करंट रन रेट 15चा आहे. 70 पर्यंत धावसंख्या जाऊ शकते. टाइम इज ओव्हर नाव. आणि अशा वेळेला योगेशसाठी टाकलेला हा बॉल आतमध्ये येणारा जरूर होता, परंतु अतिरिक्त धाव खर्च करणारा सुद्धा होता आणि धावसंख्येत पुन्हा एकदा एक वाढ. अब तक 56, 2 विकेट के नुकसान पर. अशा पद्धतीचं धाव फलक. फ्रेश बेक हाऊस मानी संघ प्रथम फलंदाजी करतोय. आहा, रितेश आणि त्याच्याकडे असणारी ही कसबता, चतुरता आणि चतुर चाणाख पद्धतीने हा चेंडू त्यांना हँडल केलेला आहे. पडल्यानंतर थोडासा बाहेर वळला, थोडीशी उंची प्राप्त केली होती चेंडूने, गती कमी होती आणि हवेमध्ये फटकेबाजी करण्याचा मोह योगेशला सुद्धा आवरलेला नाही आहे. मागील चेंडूंवर एक षटकार आला होता आणि अशा वेळेला तो पुन्हा एकदा तशाच पद्धतीचे प्रयत्न करेल का. शेवटचा बॉल 56 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करणार हे निश्चित होतं आणि अशा वेळेला त्याने करून दाखवलंय. बॉलला धाडलंय डीप मिड विकेटच्या बाहेर. षटकार.
घ्यायचा आहे. धावा झालेल्या आहेत त्या 62 धावा. प्रोजेक्टेड स्कोअरवर जर नजर फिरवली तर 78 किंवा 80 पर्यंत पोहोचू शकतं. मैदानामध्ये पाणी न्यायचं आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे चटक्यांमुळे थोडंसं डिहायड्रेट होतंय बॉडी आणि अशा वेळेला पाणी पिणं फार गरजेचं आहे. आणि ते पाणी आमचे या स्पर्धेचे सदस्य घेऊन जात असताना अगदी या सदस्यांचा शुभम विचार केला ना तर प्रत्येक एक हर हुन्नरी आहे. कोणाला चांगलं जेवण येतं, कोणाला चांगलं पीच बनवता येतं, अगदी कोण चांगला एखादा चांगला स्कोरर आहे, एखादा चांगला क्रिकेटर आहे, एखादा चांगला गाईड आहे आणि असे बरेच सदस्य या अलिबाग बिग बॅश लीगचे आहेत. आणि BCC तिनविरा संघाने आज बऱ्याच मोहऱ्यांना वेगवेगळ्या भूमिकेमध्ये टाकलेलं आहे. विनोद पाटील यावेळेला स्ट्राईक एंडला असणार आहे आणि निश्चितपणे गोलंदाजीचा भार सोपवला गेलाय तो प्रसन्न गायकर याच्यावर. प्रसन्न गायकर हा खेळाडूसुद्धा अगदी रणरण त्या उन्हामध्ये स्वतःला चमकवण्यासाठी तयार होईल का? कारण विनोद पाटील सारखा एक प्रतिहल्ला करणारा एक घातक योद्धा समोर उभा असताना राईट हँड राऊंड विकेटने प्रसन्न गायकर गोलंदाजी मार्कवर. बॉल आपटलाय, उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. काय घडलंय? असं नाही चालणार. या चुका तुम्हाला थांबवाव्याच लागतील. आता पहा, ग्वालरने कॉल केला होता क्षेत्ररक्षकाला कारण गोलंदाजाने गोल फेरी मारल्यानंतर त्याची हेड पोझिशन किंवा बॉलवरची नजर पडली होती आणि अशा वेळेला क्षेत्ररक्षकाने त्या चेंडूखाली पोहोचणं गरजेचं होतं. परंतु त्याला वाटलं की तो पकडेल, याला वाटलं हा पकडेल आणि या प्रश्नांमध्ये मात्र बॉल बोलतोय की मी जमीनदोस्त झालेलो फार बरं होईल. 2 धावा पूर्ण 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 64 वर पोहोचलेली आहे. पुन्हा एकदा 15.36 ची ही धावगती आहे. ती 77-78 पर्यंत धावसंख्येला घेऊन जाऊ शकते आणि अशा वेळेला विनोद फुल टॉस मिळालेला बॉलचा फायदा उचलू शकलेला नाही आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला रितेश चेंडू खाली आलाय. जबरदस्त पद्धतीने चेंडूला अडवलं आणि या वेळेला विनोद पाटील इज गॉन आय थिंक. नो आर्ग्युमेंट विथ हिम. योगेश आउट झालेला आहे. येस 4 बॉल सर, कारण या बॉलचं काउंटिंग केलं नव्हतं सर. येणाऱ्या 4 बॉलसाठी स्वतः कर्णधार मैदानामध्ये आलेला आहे. स्ट्राईक एंडला मँगो आपल्याला पाहायला मिळेल आणि स्वतः ॲज अ लीडर म्हणून 4 मध्ये 2 स्ट्रोक मैदानाच्या बाहेर मारण्याचा तो प्रयत्न करेल. बघा, जुन्या खेळाडूंची एक शुभम खासियत असते, आपली खेळण्याची जागा आल्या आल्या निश्चित करतात. मग बॉल 1 असू द्या, 10 असू द्या, 15 असू द्या, कारण खेळण्याच्या जागेमध्ये तुम्हाला बराच तुमचा बॅटिंग ट्रान्ससुद्धा सेट करता येतो. त्याच वेळेला आपण कुठे खेळतो याचं भान राहतं. आणि अशा वेळेला मँगोने घेतला मिडल स्टम्पचा गार्ड आणि प्रसन्न गायकरचा सामना करण्यासाठी सज्ज. प्रसन्न गायकरने टाकलेला हा बॉल पंचांनी वाईड बॉल आहे असा घोषित केलेला आहे. डोक्याच्या खूप वरून गेला होता आणि 1 फॉर दी ओव्हर अशी सुद्धा पंचांनी त्याला वॉर्निंग दिलेली आहे.
66 धावा स्कोर कार्डवर. आतापर्यंत प्रसन्न गायकर यांनी टाकलेली जी गोलंदाजी आहे ती चांगली झालेली आहे असं मी म्हणेन. एक विकेट जरूर मिळालेली आहे रनआउट स्वरूपाची आणि अशा वेळेला मंगेश म्हात्रेला बीट करण्यासाठी तो सक्सेसफुल जरूर झाला आहे. रनआउट स्वरूपात आपली विकेट सॅक्रिफाईस केलंय विनोद पाटीलसाठी आणि मंगेश म्हात्रे इज गॉन. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 49 धावा होत्या. त्यानंतर ही धावसंख्या 80 पार होऊ शकली असती किंवा व्हायला हवी होती ही अपेक्षा होती, परंतु रितेश म्हात्रे आणि त्याचं ते षटक आणि त्यामध्ये केलेली त्यांनी जबरदस्त गोलंदाजी, त्यामुळेच दिस इज द टर्निंग पॉईंट ऑफ द मॅच. आणि विनोद पाटील अशा वेळेला स्ट्राईक एंडला आहे जिथे धावांची आवश्यकता आहे आणि तोही मैदानाच्या बाहेर जाणार कारण लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये घेतलाय जबरदस्त झेल. फलंदाज विनोद पाटील इज गॉन. तर दोनही संघाच्या संघनायकांना मी विनंती करतोय की मुख्य मंचाच्या समोर तुम्ही येऊन उभं राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण लगेचच टॉस करणार आहोत. फलंदाजीसाठी आलेला नवीन फलंदाज प्रीत आपल्याला पाहायला मिळतोय. प्रीत काय करेल हे देखील पाहणं फार गरजेचं राहणार आहे. या उरलेल्या 2 बॉलमध्ये एखादा मोठा स्ट्रोक 70 पार धावसंख्या होऊ शकते का, कारण 70-75 पर्यंत पोहोचलं तर एक वेगळं प्रेशर समोरील संघावर पडू शकतं. तेच दबाव तेच दडपण पेश करण्यासाठी आणि त्या दबावाला झुगारून आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण धावा वाचवण्यासाठी इथे मात्र प्रसन्न गायकर गोलंदाजीसाठी तयारीचा आपल्याला पाहायला मिळतोय. गलीमध्ये क्षेत्ररक्षक सजवलाय. आहा, हा आहे प्रसन्न आणि त्याने टाकलेला हा जबरदस्त बॉल. फलंदाज बाद झालेला आहे तो अर्थातच प्रीत. आणि या एका बॉलवर स्ट्राईक एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल तो ऋषी आशांक साखरकर. न्यू बॅटर नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. प्रसन्न गायकरचा शेवटचा बॉल आणि त्या चेंडूला उडवलाय, ठोकलाय, फिरवलाय हवाई सफरसाठी लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पार ऋषीच्या बॅटमधून. ओव्हर टू यू हर्षल मुंडे. नरोत्तम काका तुम्ही यायचं आहे टॉस करण्यासाठी. कसं काय वेफर्स वगैरे खाऊन घ्या. आजच्या दिवसातील शेवटचा सामना आहे. एका बाजूला NSC खानाव, दुसऱ्या बाजूला जिमी बीच रिसॉर्ट अर्थातच आदर्श पाटील एका बाजूला, दुसऱ्या बाजूला गुड्ड्या. सो नरोत्तम काका तुम्हाला मी विनंती करतोय या मॅचचा टॉस करायचा आहे. लीग स्टेजचा शेवटचा मुकाबला जो संघ जिंकेल तो त्याला मिळेल
क्वालिफिकेशनचं तिकीट. हेड कॉल केलेला आहे आदर्श पाटीलने, टेल्स पडलाय. NSC खानावर संघ टॉस जिंकलाय. डिसिजन फक्त सांगा. फिल्डिंग. थँक्यू सो मच. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. NSC खाना वॉन द टॉस अँड दे हॅव डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. आजच्या दिवसातील शेवटचा सामना आहे. निश्चितपणे जो संघ विजय होईल तो सुपर 12मध्ये उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा खेळताना पाहायला मिळेल. उद्याच्या दिवसामध्ये सुपर 12चा थरार पाहण्यासाठी तुम्ही जरूर यायचं आहे, कारण उद्याचा दिवस हा शुक्रवारचा दिवस आहे. फ्रायडे स्मॅकडाऊन सुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळेल. त्यामुळे तुम्ही निश्चित या, लवकर या. आपला मनपूर्वक आभार. आपण आवाज ऐकत होतात कपिलजी ठाकूर सरांचा. दाबलीकडे आपण जयेश टकेकर यांना सुद्धा आपण ऐकतोय. मैदानाच्या चहूबाजूचं क्रीडा रसिक, मैदानाच्या आतमधले आमचे सगळे गुणवान खेळाडू, व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय मान्यवर आणि tenniscricket.in या वाहिनीवरती जुळलेले सगळेच लाईव्ह प्रेक्षक, या सर्वांचं मी क्रिकेट समालोचक हर्षल मुंडे फ्रॉम किल्ला रोहा हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत करतोय. इम्पॉर्टंट मॅच मैदानाच्या आतमध्ये आहे. एका बाजूला टीम आपण जर पाहिलं तर जय हनुमान मुनवली संघ, त्यांच्या विपक्षामध्ये फ्रेश बेक हाऊस मानी, हे दोन मातब्बर संघ पाहायला मिळतील. पहिल्या डावाचा खेळ संपला. नाण्याची एक बाजू आपण पाहिली आहे, म्हणजे एका टीमनं बॅटिंग करताना पाहिलं, एका टीमनं तुम्ही बॉलिंग करताना पाहिलं. पण आत्ता वेळ आली आहे उलटफेर. आपण म्हणतो ना, टॉस करत असताना तो टॉस गोल 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 फिरत अखेर एकाच टप्प्यावरती पडतो. मग तो हेड असेल किंवा टेल असेल. पण आता हेड बघितला, टेल बघूया, किंवा टेल बघितलं तर आता हेड बघूया. जिथे बॅटिंग करत असताना 71 बनला म्हणजे एक फायटिंग स्कोर या मैदानावरती उभा राहिला. कारण की या मैदानावरती 99 धावा होऊ शकतात, या मैदानावरती 82 चेस होऊ शकतात, तर 72 का नाही. आणि जर 72चं टार्गेट आहे, 72 72 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये. एकच मिनिट. ओके ओके यस, माणूस आहे, चूक माणसाकडून होते. हा आता अनुभव येईल. इथून पुढे आम्ही अजून याच्यापेक्षा बेस देण्याचा प्रयत्न करू. यस, धावसंख्या धावफलकावरती 72 होतात. 73चं टार्गेट सेट झालं. बॉलिंग टीमचं मी कौतुक करेल. कॅल्क्युलेशन खूप इम्पॉर्टंट असतो मैदानावरती उतरल्यानंतर, कारण की एक धाव खूप इम्पॉर्टंट असते. यस, 73चा पाठलाग. पहिलाच बॉल ऑन साईडला, या मॅचला ऑन करणारा 73 धावांचा पाठलाग करण्यासाठी आम्ही आलोय आणि हे सांगितले चौकार. आपण पाहता दमदार आमदार अलिबाग बिग बॅश लीग 2026 भव्य आणि दिव्य हे पहिलंच पर्व आहे. या पहिल्याच पर्वात सर्व काही बघायला मिळत आहे. अजय चौलकरचा चौकार सुद्धा पाहिलाय आणि त्याच वेळेला बंटी कमबॅक. बंटी घुगे
अप्रतिम गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतील. पहिला बॉल अगदी खोलवर टप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न किंबहुना समोर ठेवायचा होता, कारण की क्षेत्ररक्षक सुद्धा तसंच वी झोनमध्ये एक लॉंग ऑन आणि एक लॉंग ऑफ उभं केलं 38 सर्कलच्या बाहेर. पॉवर प्लेची पहिली ओव्हर. बंटी समोर अजय. जावेदचा बॉल ऑन साईडला, मिस टायमिंग. बॉल हवेत, फिल्डर बॉलच्या खाली, कोणती चूक नाहीये. धडपडले, लडखडले, पण शेवटपर्यंत नजर कायम ठेवली बॉलवरती आणि टीपला झेल. संपला फलंदाज. आकाशचा खेळ. इकडे मात्र आपण जर पाहिलं तर काय घडतंय, पहिली विकेट सुरुवात आकाशनं अशी दाखवली होती ना, का असं वाटलं 73 धावा जास्तीच्या लांब नाही आहेत, पण बंटी म्हणतोय मी काही कमी नाही आहे, कारण की छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आम्हाला लढणं, नडणं, भिडणं आमच्या रक्तात, मागं फिरणं अजिबात नाही आहे. मग पहिल्या बॉलवरती चौकाराला म्हणून काय झालं, मॅच तिकडे संपली का नाही. पुढच्या 29 बॉलवरती कमबॅक करणं आम्ही जाणतो आणि ती कमबॅक करण्याची भूमिका बंटीनं आपल्या खांद्यावरती घेतली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षय, 9 सेकंडला अजय चौलकर आहेत. सगळ्यांना वाटलं होतं की अजय स्ट्राईकलाच, पण नव्हते, ते आकाश होते आणि ते बाद झाले. एक चौकार खेळल्यानंतर पुढचा बॉल स्टॉप लोन. इकडे मात्र आपण पाहतो डीप एक्स्ट्रा कव्हरला जागा होती, जागा बनवली आणि तदनंतर फटका खेचलाय सीमारेषेच्या पार. चौकार येताना पाहायला मिळतं. धावसंख्येला आकार आला, 8 धावा धावफळकावरती लागल्यात. एक फलंदाज बाद झाला ही जमाची बाबा बॉलिंग करणाऱ्या टीमसाठी. पण इकडून पुढे पॉवर प्लेच्या षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. पॉवर प्लेचे षटक 38 सर्कलच्या बाहेर फक्त 2 खेळाडू आहेत. आता व्यूहरचना बदलली आहे. बॅटरची ॲक्शन किंवा बॅटरची शैली ओळखून इथे लगेचच फिल्डिंगमध्ये बदलाव आणला. डीप एक्स्ट्रा कव्हरला एक खेळाडू बाहेर, तर एक लॉंग ऑनला. आता पुढचा बॉल बंटी. ओ अगा वेगा स्ट्रोक खेळायचा होता, यावेळेला पल्लू स्कूप करण्याचा प्रयत्न, तिकडे मात्र असफलता येताना पाहायला मिळाली. फक्त बॅट ठेवली होती शुभमजी. जर फटका यदा कदाचित थोडे बसले असते, त्यानंतर बॉलवरती नजर ठेवून बॉलला उचललं असतं तर चित्र वेगळे असं. अपेक्षित होतं की बॉल आपोआप बॅटवरती येईल आणि तो सीमारेषेच्या बाहेर जाईल, पण तसं घडणार नाही आहे. तुम्हाला थोडेसे एफर्ट्स घ्यावे लागतात, पण ते एफर्ट थोडे कमी पडताना पाहायला मिळाले. सिंगल येते, 73 धावांचा पाठलाग करायचा. कमबॅक चालू आहे. बंटी ज्या वेळेला अजयच्या समोर गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतील. शेवटचा बॉल फेकतील. षटक क्रमांक पहिलं, शेवटचा बॉल. धावा यायच्यात, धावा थांबवायच्यात. कोण इकडे सफल ठरणार? इम्पॉर्टंट मॅच आहे दोन्ही टीमसाठी. तो जिंकेल त्याचा प्रवास चालू, जो हारेल तो इकडे थांबणार आहे. रनवेमध्ये प्रॉब्लेम, थोडा अडथळा निर्माण झाला. पुन्हा मागे येतील. मागे येत असताना गोलंदाजी करणारी टीम गोलंदाजाकडे पाहिलं की बंटी मागून पुढे येत असताना पुन्हा नव्यानं काहीतरी वेगळं घेऊन येतील, याच विश्वासानं पाहिलं जाते. 73 थांबवायच्यात. आत्तापर्यंत 9च बनल्यात. पहिली ओव्हर, शेवटचा बॉल. पंचांच्या डावा एसटीनं फुलरलेनचा बॉल. ओ फॉलो थ्रो मध्ये अप्रतिम झेल पकडला जातोय. विकेट नंबर 2. अजय चौलकर 0चा चष्मा घालून मैदानाच्या बाहेर. मध्ये सहर्ष स्वागत आहे. तुम्ही या मुख्य मंचावर येऊन स्थानबद्ध व्हायचं आहे. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स.
ओव्हरचा खेळ संपला. 2 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळतात. 9 धावा धावफलकावरती आहेत. अजयनं 7 सोडले, त्याआधी आकाश बाद झाले आणि आता अक्षय आणि रितेशवरती सगळ्यात जबाबदाऱ्या ज्या आहेत ना त्या अलगद येऊन खांद्यावरती पडल्या. 73 धावांचं आव्हान आहे, मोठं आव्हान आहे. एकंदरीत या आव्हानाला पार करत असताना तुम्हाला डगमगून जमणार नाही आहे. आज ज्या वेळेला आपल्याला ही संधी निर्माण झाली आहे त्या संधीचं सोनं करायचं आणि अशा परिस्थितीमध्ये स्वतःला सिद्ध करून दाखवायचं आहे. प्रसिद्धी मिळणार आहे यूट्यूब वाहिनी. ज्यावेळेला आपण म्हणतो ना की प्रेक्षकांपर्यंत सर्वाधिक फास्ट जाण्याचं एक महत्त्वाचं योगदान म्हणजे सोशल मीडिया. आणि सोशल मीडियाच्या या आधुनिकतेच्यामध्ये आपण जर पाहिलं तर tenniscricket.in जास्तीचं वरचढ आहे. किंबहुना त्यांच्याकडचा वेग जास्तीचा आहे. त्यांचे ग्राफिक्स, त्याच वेळेला त्यांच्या ॲक्शन रिप्लेच्या सगळ्या व्हिडिओज आणि तदनंतर कॅमेरा अँगल हे खूप चांगलं पाहायला मिळालं आत्तापर्यंत. नंदन घरात आणि संपूर्ण टीमची मेहनत ॲक्शन रिप्लेसाठी तिकडे अथर्व पाहायला मिळतं. तर ऑनलाईन स्कोरर प्रथमेश बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, बॅकच्या आउटसाईड एज, तदनंतर बॉल शॉट बॅकवर्ड पॉईंटला चालला, फिल्डर तिकडे. एक धाव मात्र येताना पाहायला मिळेल. मॅचची सिच्युएशन बदलली आहे बघा ना. आपण म्हणतो ना की वेळ बदलायला वेळ लागत नाही बरं का. आणि तसंच काहीचं चित्र मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉलला चौकार आल्यानंतर जी वेळ बदलली आहे ना बॉलिंग करणाऱ्या टीमच्या प्रत्येक गोलंदाजानं. शांक हो याही वेळेला बॉल बाहेर फेकला जातोय. बॅटपासून बराचसा दूर ठेवला जातोय, फसवलं जाते. पराक्रम आहेत ना ते मात्र मैदानावरती घडवण्यासाठी तुमच्या मनगटात आणि मनात ताकद पाहिजे. तो पराक्रम घडवायचा असेल तर मनगटी ताकद वापरावी लागेल बॅटरला. पण हा बॉल बॅटपासून आणि वाईड लाईन पासून दूर आहे. पंच कळवतात वाईट बॉल. एक अतिरिक्त सिंगल मात्र मैदानाच्या आतमध्ये. अगदी चांगल्या दर्जाची बॉलिंग करायची अशांक म्हटल्यानंतर अनुभव त्यांच्याकडे खूप सारा आहे आणि नेहमीच त्यांनी अचूकता आणि त्यांची भेदकता योग्य वेळेवरती योग्य दिशेनं दाखवली आहे. आज ते करावं लागेल. करत असताना हा बॉल वाईट टाकला, हा ट्रॅप असावा बॅटपासून बॉलला लांब नेण्याचा. पुढचा बॉल लांबून खेळण्याचा प्रयत्न, फसले गेलेत. आता फसवलं जात आहे. सरळ रेषेमध्ये चेंडू फेकला. बॅटरनं मात्र अगदी खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला आणि पाहता पाहता अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉलचा रेशो वाढवला अशांक. अशांक साखरकर अप्रतिम दर्जाचा खेळाडू. पुढचा बॉल बिग हिट, मोठा फटका. टायमिंग फसलंय का पाहावं लागेल. शॉट सिलेक्शन चांगलं होतं. हो काय फिल्डिंग, अप्रतिम. अगदीच आपण जर पाहिलं तर थोडा का होईना अंशी मैदानावरती असं वाटायला लागलं होतं की व्हॉलीबॉलची स्मॅश बघायला मिळते की काय, पण हे टेनिस बॉल होतं आणि टेनिस बॉलला आतमध्ये आणत असताना टीमसाठी 4 धावा सेव्ह होत्या. अप्रतिम फिल्डिंग. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. प्रेम रॉय मैदानाच्या आतमध्ये होतं. त्यानं काय फिल्डिंग केली आहे, स्वतःला स्ट्रेस केलं, उंच उडी घेतली. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही बघा. अगदी बॉलला आतमध्ये आणत असताना टीमसाठी धावा सेव्ह ठेवल्या. धावायच्या, धावांसाठी धाव चालू आहे पण धावा मिळणार नाही आहेत. एका धावेसाठी मोठा संघर्ष करावा लागतोय का, याचं कारण आहे गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाचा दर्जा हा चांगलाच आहे. समोरचा बॉल आता थांबणार नाहीये. रडार मध्ये चेंडू आला, त्याला उडवलंय. अगदी उचललं, लॉंग ऑनला फेकलं सुद्धा. षटकार. येस, रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे आणि त्या रायगड जिल्ह्यामध्ये आम्ही जन्माला आलो. या गोष्टीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. अभिमानानं मान उंचवावी असा नेहमीच आपण जर पाहिलं तर या तालुक्याचा, या संपूर्ण जिल्ह्याचा आम्हाला अभिमान राहिला आहे. आणि रायगड जिल्ह्यातील महत्त्वाचा तालुका अलिबाग तालुका आहे. ज्या अलिबाग तालुक्याचं क्रिकेट, ज्या अलिबाग तालुक्याचं समालोचन, ज्या अलिबाग तालुक्याची कबड्डी कोण विसरेल. मग तिकडे पेजारी, मग दिवलांग असे बरेच संघ आपण जर पाहिलं तर कबड्डीमध्ये सुद्धा अव्वल दर्जाचं कामकाज करताना पाहायला मिळाले. दहीहंडीमध्ये सुद्धा अव्वल दर्जाचं कामकाज इकडे केलं जातं. आणि
आपण म्हणतो ना क्रीडा, शैक्षणिक, कला या सगळ्या गोष्टीमध्ये अलिबागकर अग्रेसर आहेत. मग स्पर्धांमध्ये अजिबात नाही. स्पर्धांमध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर अप्रतिम दर्जाचं आयोजन केलं जातं. अशी रायगड जिल्ह्याची पहिली प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळाली होती. ती नाईटमध्ये आपण पाहिली होती. तालुक्याची अशी पहिली स्पर्धा ती अलिबागमध्ये झाली. रायगडमध्ये सगळ्यात मोठी मॅच ईस्ट ऑफ रायगड त्याच वेळेला महाराष्ट्र, ती सुद्धा मॅच अलिबागमध्ये पहिली झाली. अलिबागकरांनी काय दिलं? अलिबागकरांनी टेनिस क्रिकेट विश्वाला सुखाचे दिवस दिलेत. तसं पाहता पाहता मैदानावरती दोन धावा येताना पाहायला मिळाल्या. आपण सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा म्हटलं होतं धावा 22 आहेत, 2 फलंदाज बाद झालेत. एकंदरीत अलिबाग म्हटल्यानंतर अलिबागची गार हवा, समुद्र किनारा जेवढा चर्चेचा विषय आहे ना, त्याहून जास्तीची चर्चा सध्याच्या घडीला अलिबागच्या क्रिकेटची आहे आणि त्यांच्या स्पर्धांची आहे. फुलटॉस, चुकीचा फटका, कीपर मिस, शॉर्ट फाईन लेग थर्डमॅन पाहत राहिले. बॉल लॉंग स्टॉपच्या दिशेने निघालाय. 22च्या स्वरूपामध्ये सीमा पार. नशिबाचा चौकार आणि बीमरसाठी चेक केलं जाईल तिसऱ्या पंचांकडे. यस, इट्स अ फेअर डिलिव्हरी. योग्य बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. महाराजांची गाणी ऐकली की एक वेगळीच ऊर्जा मिळते, कारण की महाराजांची शिकवणच अशी होती ना, शत्रू किती बलवान असला ना तरी धैर्य आणि बुद्धीच्या जोरावरती विजय नेहमीच मिळवता येतो. आणि ते सध्याच्या घडीला 73 धावांचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये जय हनुमान मुनवली संघाला याच गोष्टीकडे जास्तीचं लक्ष द्यावं लागेल की समोर आव्हान किती मोठं असलं ना तरी संयम आणि तुमचा संघर्ष गमतीत आणि अगदी हळूच कधी विजय मिळून जातो ना ते सुद्धा कळत नाही. ते तुम्हाला करावं लागेल. फुल टॉस, पुन्हा फुल टॉस. बॅट बॉलचा संपर्क नाहीये. धाव घ्यायची आहे. हो, धावलेत. चांगल्या पद्धतीची धाव. पुन्हा 22च्या स्वरूपामध्ये सिंगल येताना पाहायला मिळते. एक धावीच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 27 धावा, 27 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस, लास्ट 3 टू गो. शेवटच्या 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 27 धावा धावफलकावरती 2 बॅटर बाद होताना पाहायला मिळाले. 73चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये चालू असताना बंटी गोलंदाजीसाठी आलाय. त्यानं पहिलं षटक अप्रतिम दर्जाचा तळलं होतं. नाही नाही नाही, यावेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल गुडलेन स्पॉटवरती थोडासा राईज होता. बॅटरसाठी सरप्राईज होता. तो सरप्राईज कळेल ना तद्वर मात्र चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावा घेत असताना डॉट बॉलची सांगत होताना पाहायला मिळते. दमदार आमदार अलिबाग बिग बॅश लीग आपण पाहतोय. पुढचा बॉल, यावेळेचा बाहेरचा चेंडू, फटका चांगला खेळलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर जज करतात. यस, वेल जज. एक सुंदर झेल मैदानाच्या आतमध्ये पकडला जातोय. 7 बॉलमध्ये 8 धावांचा खेळ करून रितेश मैदानाच्या बाहेर. ची स्पर्धा. यस, आणि जर क्वालिटीचं क्रिकेट होते, क्वालिटीची स्पर्धा होतीये तर टी शर्ट मध्ये क्वालिटी सुद्धा आहे. टी शर्टची क्वालिटी तुम्ही पाहता. मीर स्पोर्ट्स लीग फॉर्मॅटच्या टी शर्ट. यस, धावा 27 आहेत. 46चा पाठलाग करायचा. इथून पुढे अजून येणाऱ्या 13 बॉलमध्ये आपण टी शर्टची चर्चा करत होतो. लीग फॉर्मॅटच्या तुम्हाला जास्तीचे चांगले पॅटर्न हवेत तर कॉन्टॅक्ट अक्षय कदम. तुम्हाला गाव मर्यादित टी शर्ट, डबल सब्लिमेशन, बेस्ट क्वालिटी तुम्हाला हवी तशी टी शर्ट हवी आहे तर अक्षय कदम यांना आवर्जून कॉन्टॅक्ट करा. मीर स्पोर्ट्स ची फ्रँचायसी त्यांच्याकडे आणि अव्वल दर्जाचं कामकाज याही स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. म्हणजे ही स्पर्धा खेळत असताना ही टी शर्ट हा संपूर्ण हंगाम सगळ्यांच्या आठवणीमध्ये राहील. येणाऱ्या पुढच्या हंगामामध्ये सुद्धा ही टी शर्ट कायम सोबत राहील. एवढं चांगलं पॅटर्न आणि त्याच वेळेला त्यांच्या टी शर्टची क्वालिटी आपण पाहतो. अप्रतिम दर्जाचं कामकाज.
अक्षय कदम यांच्या माध्यमातून आवर्जून तुम्ही कॉन्टॅक्ट करा जर अशा बेस्ट टी शर्ट तुम्हाला बनवायच्या असतील तर. याही वेळेला व्हाईट बॉल. या सवंतर स्वरूपाचा चेंडू. रिव्ह्यूची मागणी. बॉलिंग टीमला निर्णय मान्यच नाहीये, चेक केलं जाईल. या तिसऱ्या पंचांकडे नासिर सरांच्या समवेत आपण जाऊया. नक्की काय घडलंय, काय बिघडलंय. दूध का दूध, पानी का पानी. tenniscricket.in बताएंगे आगे की कहाणी. नक्की काय घडलं या बॉलवरती. या सगळ्या भूमिका 5 कॅमेऱ्यांच्या साथीनं कॅच केल्या जातात. तुम्हाला नीट नेट घर बसल्या ज्या प्रेक्षकांना असं वाटत असेल की आम्ही खेळपट्टीच्या बाजूलाच आहोत की काय, एवढा जवळून सगळ्या खेळाडूंचे हावभाव आणि ते काय करतात ते सगळे क्षण टिपले जातात. यस, रिव्ह्यू अनसक्सेसफुल व्हाईट बॉल. रिव्ह्यू गमावला बॉलिंग टीमनं. षटकातील पुढचा बॉल बंटीला टाकावा लागेल पुन्हा. फुल टॉस याही वेळेला बॅटच्या रेडरमध्ये नव्हता. समोर खेळलाय लॉंग ऑफला. जर शुभम सर पाहिलं ना या मॅचमध्ये बंटीचे फुलटॉस बॉल बॅटरला बॅटवरती हवे तसे घेताच आले नाही. या तिसरा फुलटॉस होता 6 मधला. धावसंख्या धावफलकावरती 1 न वाढली आहे. टीमची धावसंख्या 30 वरती. 3 ओव्हर संपल्या तरी सुद्धा अर्धा पल्ला सुद्धा गाठला नाहीये. म्हणजे ही मॅच आता बॅटिंग टीमसाठी थोडी कठीण बनली आहे. फ्रेश बेक हाऊस आपण जर पाहिलं तर मानी संघ मैदानावरती आहे. फ्रेश बेक हाऊस हे नाव जरूर आहे पण तुमचे खेळाडू जास्तीचे फ्रेश वाटत नाहीये त्या मॅचमध्ये. दबावाखाली खेळत आहेत का, जास्तीचा दबाव निर्माण झालाय का, हा प्रश्नचिन्ह निर्माण होतं. याच मैदानावरती फेर बदल. यस 30 धाबा. माफी असावी शब्द पुन्हा मागे घेऊया. जिकडे फ्रेश बेक हाऊस हा संघ खेळतोय आणि तो चांगलं कामकाज करतोय गोलंदाजीमध्ये. यस निश्चितपणे हे समालोचकांचं ठीक आहे. कधी कधी अंपायर्स लोक आमच्यासोबत चर्चा करतात आणि ते आम्हाला हेच सांगतात की तुमचं बरं आहे, शब्द चुकले की फक्त मागे घेता येतात पण आम्हाला आमचा निर्णय मागे घेता येत नाही. हे महत्वाचं आहे. यावेळीचा फटका जागेवरून खडे खडे खेळलाय. स्टँड अँड डिलिव्हर. अगदी क्षेत्ररक्षक होते, प्रयत्न केले पण तो बॉल त्यांच्या आवाक्याच्या यस असाच आमदार हवा तरच या रायगड जिल्ह्यामध्ये पोहोचेल आपल्या अलिबाग तालुक्याची हवा. महेंद्र शेठ दळवी साहेबांसारखाच आमदार आपला सर्वांना हवा. आता क्रिकेटमध्ये षटकार चौकार जसे उडतात, जसे ब्लास्ट होतात ना, तसे दमदार आमदार प्रीमियर लीगचा ब्लास्ट बाकी आहे. खेळाडू दुखापत झाली का बघा. हवा असेल तर पाण्याची पूर्तता करूया मैदानाच्या आतमध्ये. ही दुखापत होत असताना आपण गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करूया. यस बघा हा बॉल डायरेक्ट डोळ्यावरती आला, शरीराला लागत असताना स्वतःची काळजी घ्या मित्रांनो. मी नेहमीच सांगतो समालोचन करताना की ज्या ज्या वेळेला तुमच्या टीमच्या यस धावा पहिल्या सांगूया. धावा 37 हव्यात 10 बॉलमध्ये. 10 चेंडू 37ची गरज आहे. यस आपण म्हणतो ना की माझ्या टीमची जबाबदारी माझ्यावरती खूप आहे, माझ्या संघाची जबाबदारी माझ्यावरती खूप आहे. पण मी नेहमीच सांगतो की त्या 2 जबाबदाऱ्यांपेक्षा सर्वाधिक जास्त जबाबदारी तुमच्या घरच्यांची तुमच्यावरती आहे. जेवढे स्वप्न तुमचे गावकरी, जेवढे स्वप्न तुमचे संघ मालक आणि टीम बाळगते ना, त्याहून जास्त मोठे स्वप्न तुमचे घरचे बाळगत असतात की घरच्यांना खूप मोठ्या अपेक्षा आहेत तुमच्याकडून. सो विनंती करतो जर शरीर असेल ओके तरच आपलं राहील ठिकाणावरती डोके. आपल्या शरीराची काळजी घेऊन मैदानावरती क्रिकेट चांगलं खेळा. जाऊया मॅचच्या दिशेनं पुन्हा स्टार्ट. प्रीत बाहेरचा बॉल सोडून दिलाय. योग्य निर्णय मैदानाच्या आतमध्ये. व्हाईट बॉलची घोषणा मैदानाच्या आतमध्ये होती. 37 आत्ता हव्या होत्या, आता 37 स्कोरकार्ड वरती आल्या. आता 36ची गरज राहील. 10 चेंडू 36ची गरज आहे. फुलर लेनचा बॉल मोठा फटका खेळला. डीप एक्स्ट्रा कव्हरला उडवला. फिल्डर धावतायत, प्रयत्नशील राहिले पण बॅकअप नाहीये. बॅकअप मिळेल तर दूर बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 36 होत्या बनवायच्या, त्यातील 4 मायनस होतील. आता इथून पुढे 32ची गरज. चौकार.
फुल टॉस सडवा बॅटने खेळला जातो ऑन साइडला. बॉल जमिनीला घासत पुसत आणि सरळ फाईन लेग सीमा रेषेच्या पार. दुसरा चौकार. धावसंख्या 45. या 2 बॉल नंतर आपण पुढच्या स्पर्धेची चर्चा करूया. याही वेळेला तडाखा, अप्रतिम फटका, स्वीट साऊंड देणारा, दर्जेदार, दिमागदार, मिड विकेटच्या वरून दमदार षटकार. मॅच मध्ये चित्र थोडं विचित्र दिसतंय. आज या खेळपट्टीवरती काय घडलं, सर्वाधिक कमी धावा डिफेंडिंग होताना पाहायला मिळाल्या. म्हणजे एका ओव्हरमध्ये जर तुम्हाला 10, 15, 13 थांबवायच्या त्या थांबवल्याही गेल्या, पण एका ओव्हरमध्ये 25 सुद्धा बनलेल्या आपण पाहिल्यात. आणि मग ते नशीब सुमित भगत आणि त्याच्या टीमचं आपण पाहिलं. पण आज 7 बॉलमध्ये 22 होतील की नाही, धाव कंप्लीट होईल का, चुकीची फेकी, बॅकअप तिकडे आहे, बॅकअप आहे, त्या बळावरती वाचले गेलेत. 22च्या स्वरूपामध्ये सिंगल येते. म्हणजे मॅच अजून ऑन आहे. इथून पुढे येणारे 6 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. 6 गेंदेवर 21 रनों की जरूरत. यस, आता आपण जाऊया दमदार आमदार प्रीमियर लीग. ही स्पर्धा आपल्या आज आपण जर पाहिलं तर दमदार आमदार अलिबाग बिग बॅश लीग आहे, ती तालुका मर्यादित आहे. यस, पाणी पाठवा मैदानाच्या आतमध्ये, पाण्याची पूर्तता करूया, त्याची मागणी केली जाते. आणि जी स्पर्धा 3 तालुक्यांना एकंदरीत करणारी पाहायला मिळते. आणि त्या स्पर्धेची आता मी अनाऊन्समेंट झाली आहे आधीच, पण ज्या प्रेक्षकांना माहिती नाही आहे त्या प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचवतो. गेल्या वर्षी फक्त एक थार होती, ती विजेत्या संघ मालकाला देण्यात आली होती. पण यावर्षी विजेत्या संघ मालकाला थार आहे. आणि त्याच वेळेला मॅन ऑफ द सिरीजसाठी जेमी ही कार सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजे मॅन ऑफ द सिरीजसाठी सुद्धा कार आहे. आणि वैयक्तिक बक्षिसांनी भरलेली सर्वाधिक मोठी स्पर्धा. हर्षल थोडंसं थांबवतोय. मंचावर उपस्थित शहाबाज गावातून ज्यांनी क्रिकेटला सुरुवात केली आणि प्रोफेशनल क्रिकेट आता JSW कडून खेळत आहेत, आणि त्यांचा इथे मानसन्मान करण्याची विनंती मी आयोजकांना अर्थातच योगेश दादांना करतोय. पुन्हा एकदा वळूयात मॅचकडे. ओव्हर टू यू हर्षल मुंडे. इकडे मात्र आपण जर पाहिले तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जिकडे दाखल झाले, ज्या वेळेला मैदानावरती प्रारंभ पाटील आला ना, त्यानं या धावसंख्येला प्रारंभ वेगळ्या स्टाईलनं केला होता. षटकार, सिंगल, डबल, आणि तिथून पुढे आता टीम चांगल्या स्थितीमध्ये दिसायला लागली आहे. मॅचमध्ये रंगत आलेली पाहायला मिळते. 6 चेंडू 21 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 21. कोण जिंकणार या मॅचमध्ये? आपण नेहमी म्हणतो ना, कधी कधी देव तुमची परिस्थिती लगेच बदलत नाही, कारण की त्याला तुमची मनस्थिती पाहिजे असते. 6 बॉलमध्ये 21. परिस्थिती बदलली आहे. होय, या परिस्थितीवरती बदलाव घडवणारा प्रारंभ त्याच्या बॅटमधून आलाय. षटकार. संघ अडचणीमध्ये असतो त्या वेळेला प्रारंभाने कशा पद्धतीने बाहेर काढलंय. आणि या अशा गोष्टी त्याच्यासाठी नवीन नाही आहेत. 6 चेंडू अपेक्षित 21 होत्या, 6 धावा पहिल्याच बॉलला आल्या. आणि इकडे मात्र आपण जर पाहिलं तर सामन्याची सिच्युएशन बदलली आहे. येणाऱ्या 5 चेंडूमध्ये आपण जर पाहिलं तर इकडे आता आवश्यकता आहे 15 धावांची. 5 चेंडू 15 धावा बनवायच्यात 5 बॉलमध्ये. दुसरा बॉल, अजून एक, या वेळेला पुल बॉल मिड विकेटच्या बाहेर गुल आलाय. भव्य षटकार. आज प्रारंभ हे सांगतोय, लढता लढता हरलो, जरी हरल्याची मला खंत नाही. लढा माझा माझ्यासाठी, आणि आता लढाईला माझा अंत नाही.
पुन्हा उठेन मी, पुन्हा लढेन मी. 6 बॉल मध्ये 21 धावा आज या मैदानाच्या आतमध्ये बनवेल मी. 4 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता. अजून एक, पण फटका फसलाय. ऋषीनं पकडलाय झेल. आता आपण म्हणतो ना की मॅच फसली आहे. यस, पुढे यानंतर आपण चर्चा करू, पण डीजेचं एक सुमधुर संगीत ऐकूया. जो कॅच पकडल्यानंतर जो पॉज होता ना, त्याच्यामध्ये हेच शब्द होते की मैदानाच्या आतमध्ये ऋषीनं पकडली कॅच आणि आता इथून पुढे रंगात येईल मॅच. कारण की 3 चेंडू आणि अपेक्षित 9 धावा. 3 चेंडू 9 धावांची गरज. 3 मध्ये 9 बनवायचे असताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ज्यानं नेहमीच ताकदीच्या जोरावरती लांब पल्ल्याचे फटके खेळलेत ना, दिघोडे गावचा सुमित पाटील. नाही नाही नाही, बॅटच्या आउटसाइड एज. टिपलाय झेल. संपलाय बॅटर सुमित पाटीलचा खेळ. इथून पुढे जय हनुमान मुनवली संघाच्या धाव संख्येला बसेल की नाही मेळ. 2 चेंडू 9 धावांची आवश्यकता. फलंदाज बाद. दोन चेंडू 9 धावांची गरज. मॅच अजून संपली नाहीये. या मैदानावरती जर 3 बॉलमध्ये 12 होऊ शकतात तर 3 बॉलमध्ये 9 काही नाही. पहिल्या बॉलला विकेट आल्यानंतर तिकडे पुन्हा इकडे आपण जर पाहिलं तर परेश जडेला आठवावं लागेल. त्यांना आज विक्रम केलाय सकाळच्या सत्रामध्ये. दबाव, दडपण, प्रेशर आहे. आता माहितीये हा रनअप थांबल्यानंतर आता समोरचे प्रेक्षक वर्ग काय म्हणत असतील, गोलंदाजी करत असताना गोलंदाज संतोष घाबरला. पण नाही, तो रनअपमध्ये प्रॉब्लेम आलाय, तो थांबलाय. त्याला माहिती आहे जर रनअप चुकीचा असताना मी गोलंदाजी केली तर काहीतरी वेगळं होऊ शकतं आणि ते टीमसाठी माझ्या हानिकारक असू शकतं. चला त्वरा करा, फास्ट खेळा विनंती करतोय. इथून पुढे आपण जर पाहिलं तर या मॅचमध्ये 2 चेंडू 9 धावा. इम्पॉर्टंट बॉल. नाही नाही नाही, कमी गतीने टाकलाय. फसवा चेंडू पाहायला मिळेल आणि पाहता पाहता डॉट बॉल. हे सेलिब्रेशन बघा संतोषचं. 1 चेंडू 9 धावांची गरज आहे. पण मी अजूनही म्हणेन मॅच संपलीच नाहीये. एका बॉल मध्ये सुद्धा 9 धावा होतात. एका बॉल मध्ये जर 2 वेळा रायगड जिल्ह्यामध्ये 13 धावा होऊ शकतात तर आज 1 बॉल मध्ये अलिबाग मध्ये 9 धावा का नाही. ही स्पर्धा दमदार आहे. दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली भरवली जाणारी स्पर्धा आहे. 1 बॉल मध्ये 9, महत्वाचा बॉल. नाही नाही नाही, संतोषनं बाजी मारली आहे. या मॅच मध्ये विजयाची गोडधोड मिळवत असताना टीम फ्रेश बिग हाऊस मानी या संघाने विजय आपला निश्चित केलाय. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. या मॅचच्या प्लेअर ऑफ द मॅचच्या किताबाकडे आपण जाऊया. प्लेअर ऑफ द मॅच गुलदस्त्यामध्ये असेल ते आपल्यापर्यंत येईल. त्याआधी आपण विनंती करतोय पुढच्या मॅचचे खेळाडू आपण लगेच मैदानावरती उतरा. जिकडे थँक्यू हर्षल मुंडे. मंचावर उपस्थित शाखा प्रमुख अभिजित ठाकूर दादा इथे आलेले आहेत. त्यांचं स्वागत करण्याची विनंती मी आयोजक कल्पेश पाटील यांना करत असताना.
ऑप्शन 2 होते ॲक्च्युली मॅन ऑफ द मॅच द्यायची कोणाला. पहिल्या सत्रामध्ये चांगला खेळ करणाऱ्याला द्यायची की दुसऱ्या सत्रामध्ये चांगला खेळ करणाऱ्याला द्यायची. आणि अशा वेळेला डिसिजन घेतला जातोय. दुसरं सत्र थोडंसं कठीण होतं कारण तिथे गोलंदाजी करायची होती. आणि अशा वेळेला मॅन ऑफ द मॅच नो डाऊट बंटी घुगे ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे, 3 विकेट्स त्याने मिळवल्या आणि तोच ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. आणि मॅन ऑफ द मॅच आपण अशा व्यक्तीच्या हातून देणार आहोत जिने अलिबाग तालुक्याचं नाव हॉकी खेळामध्ये खूप पुढे नेलं. असे मनश्रीचे वडील नरेंद्र शेडगे इथे आलेले आहेत. त्यांच्या हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देणार आहोत. बंटी घुगे यायचं आहे. बंटी लवकर या. कॉंग्रॅच्युलेशन्स. फ्रेश बेक हाऊस मानी संघ सुपर 12चं तिकीट तुम्हाला मिळालेलं आहे. आणि चालू असलेला सामना NSC खानाव एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला जिमी बीच रिसॉर्ट. तर या 2 संघादरम्यान चालू असलेला सामना असणार आहे. बंटी घुगे इथे आलेले आहेत. त्यांना मॅन ऑफ द मॅचचं सन्मान चिन्ह आपण देत आहोत आणि मनश्रीच्या वडिलांच्या हस्ते आपण त्यांना सन्मानित करत आहोत. कॉंग्रॅच्युलेशन्स बंटी, खूप सुंदर खेळ केलात आणि त्याबद्दल तुम्हाला मॅन ऑफ द मॅचचं सन्मान चिन्ह दिले जाते. tenniscricket.in माध्यमातून फोटोग्राफी सुद्धा केली जाते. tenniscricket.in अलिबाग या इंस्टाग्राम चॅनलवर हे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील. बंटीने 3 विकेट्स उडवून सर्व फलंदाजांची घंटी वाजवले आणि त्याबद्दल बंटीला मॅन ऑफ द मॅच मिळाले. बंटी एक्झॅक्टली कसं वाटते, कारण या स्पर्धेमधली 3 मॅचमधली तिला ही मिळालेली ही दुसरी मॅन ऑफ द मॅच, काय वाटते, कसं वाटते आणि क्वालिफिकेशनचं तिकीट मिळाल्यावर किती आनंद झालाय? खूप आनंद होतोय. बंटी थोडासा बोलायला घाबरतोस पण आज बोलायला हायगाय करू नकोस कारण खूप चांगली गोलंदाजी केलीस तू. आणि आज क्वालिफिकेशन मिळाले आणि ज्या वेळेला 3 मॅचमध्ये 2 मॅन ऑफ द मॅच मिळतात त्यावेळेला तुझी गोलंदाजी चांगलीच झाली असं आपण म्हणूयात. एकंदरीत कॅप्टनने तुला किती गाईड केलं आणि संघाबद्दल काय सांगशील? कॅप्टनचा आमचा खूप चांगला आहे. तो बोलतो की तुझी हायची बॉलिंग कर, आपण सर्व मॅच जिंकू. एकंदरीत हे आयोजन तुझ्यासाठी लकी साबित झालेलं आहे. आणि अशा वेळेला नेक्स्ट येणाऱ्या नॉकआउट्स मुकाबल्यामध्ये किती चांगला खेळशील थोडंसं एक्सप्लेन कर. प्रयत्न तर करेल चांगला करायचा, पुढे बघू आता. थँक्यू सो मच. हे होते बंटी घुगे ज्यांनी मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळालेला आहे. संघ मालकांकडून विवेक दादांकडून दोघांसाठी 1,000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. सो कॉंग्रॅच्युलेशन्स बंटी. आणि प्रेम रॉय तुम्ही सुद्धा यायचं आहे. प्रेमने जबरदस्त फलंदाजी केलेली आहे. सो अनएक्सपेक्टेड काही खेळाडू हे सिलेबस बाहेरचे असतात, तसा प्रेम रॉय, प्रेम कडक रॉय. सो प्रेमचं एक कडक नाव आहे. सो प्रेम कॉंग्रॅच्युलेशन्स आणि बेस्ट ऑफ लक. वळतोय जयेशकडे पहिल्या सत्रासाठी. तत्पूर्वी मंचावर उपस्थित मनश्री शेडगेचे वडील अर्थातच आमचे शेडगे काका इथे आलेले आहेत. त्यांचं स्वागत करण्याची विनंती मी आयोजक